नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेक्टर अकॅडमीच्या व्हेक्टर व्ह्यू पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षवर्धन साळवे तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला क्लास 9 साठी सायन्स अँड टेक्नॉलॉजीची जी आपण व्हिडिओ लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे तिचा आपला आजचा हा व्हिडिओ लेक्चर नंबर 2 असेल. जो फर्स्ट चॅप्टर आहे लॉज ऑफ मोशन, त्या लॉज ऑफ मोशन चॅप्टरचं इंट्रोडक्शन आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट, मोशन कशाला म्हणतात, अँड हाऊ मोशन इज रिलेटिव्ह कन्सेप्ट, व्हाय मोशन इज सेड टू बी अ रिलेटिव्ह कन्सेप्ट, या क्वेश्चन्सला आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. नंतर आपण मोशनला डिस्क्राईब करणारे जे पॅरामीटर्स असतात, जसं स्पीड, व्हेलॉसिटी, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, यापैकी आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन पॅरामीटर्स मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. त्या व्हिडिओ लेक्चरची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि तुमच्या स्क्रीनवर डाव्या बाजूला जे एक आय बटन येत असेल त्या आय बटनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तर व्हिडिओ लेक्चर नंबर 2 ला स्टार्ट करण्याआधी जे आज आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले विद्यार्थी असतील त्यांनी फर्स्ट व्हिडिओ लेक्चर जो आहे तो एकदा अवश्य बघा, म्हणजे तुम्हाला आजचा लेक्चर समजायला अजून थोडं सोपं जाईल. बघा, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट या कन्सेप्ट समजून घेत असताना आपण एक एक्झाम्पल घेतला होता. तो एक्झाम्पल अशापैकी होता. आता त्याच एक्झाम्पल पासून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरचा स्टार्ट करणार आहे. तिथूनच पुढे आपली कन्सेप्ट आपण परत स्टार्ट करणार आहे. बघा, आपण कन्सिडर केलं होतं एक पॉइंट ए होता. त्या ए पॉइंट वरून एक ऑब्जेक्ट बी पॉइंट पर्यंत गेला आणि बी पॉइंट वरून तो ऑब्जेक्ट सी पॉइंट पर्यंत गेला. या ए पॉइंटला आपण नाव दिलेलं होतं स्टार्टिंग पॉइंट किंवा स्टार्ट पॉइंट म्हटलं होतं, आणि जो सी पॉइंट होता त्या सी पॉइंटला आपण डेस्टिनेशन पॉइंट म्हटलं होतं. ठीक आहे. नंतर या ऑब्जेक्ट जो ए पॉइंट पासून निघाला सी पॉइंट पर्यंत पोहोचला, बी पॉइंट थ्रू तो गेला होता, व्हाया बी पॉइंट तो गेला होता. तर या बी पॉइंट थ्रू जो गेला त्याला आपण म्हटलं होतं रूट नंबर 1. ठीक आहे. नंतर ए पासून बी पर्यंतचं डिस्टन्स मी तुम्हाला सांगितलं होतं 100 मीटर, आणि बी पासून सी पर्यंतचं आपण कन्सिडर केलं होतं 150 मीटर. आता रूट 1 ने जाताना त्या ऑब्जेक्टला किती डिस्टन्स कव्हर करावं लागलं ते आपण कॅल्क्युलेट केलं होतं. ते असं आलं होतं, डिस्टन्स व्हाया रूट 1, डिस्टन्स व्हाया रूट 1. रूट 1 ने जर तुम्ही गेले तर रूट 1 ने जात असताना तुम्हाला टोटल डिस्टन्स किती कव्हर करावं लागलं? टोटल डिस्टन्स कव्हर करायला लागलं ए बी प्लस बी सी. करेक्ट. म्हणजे ए बी प्लस बी सी किती डिस्टन्स मिळेल? 100 मीटर प्लस 150 मीटर. 100 मीटर प्लस 150 मीटर म्हणजे टोटल रूट 1चं डिस्टन्स किती होतं? 250 मीटर इतकं डिस्टन्स आलं होतं. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलेले. आज आता आपण फक्त फास्टली रिवाइज करून घेऊ. तर आता हाच ऑब्जेक्ट जर रूट 1 ने न जाता तो एका दुसऱ्या रूटने गेला, जसं आपण कन्सिडर केलं होतं की एका डी पॉइंट थ्रू तो ऑब्जेक्ट जातोय, तर डी पॉइंट थ्रू जात असताना त्याला ए पासून डी पर्यंत जावं लागेल आणि नंतर डी पासून सी पर्यंत जावं लागेल. मग ए पासून डी पर्यंतचं अंतर आपण कन्सिडर केलं होतं 70 मीटर आणि डी पासून सीचं कन्सिडर केलं होतं 230 मीटर. करेक्ट. मग डिस्टन्स व्हाया रूट 2, याला आपण जर रूट 2 नाव दिलं, याला काय नाव दिलं? रूट नंबर 2 नाव दिलं. तर डिस्टन्स कवर्ड व्हाया रूट 2, रूट 2 ने जर तुम्ही गेले तर रूट 2 ने जात असताना किती डिस्टन्स कव्हर करावं लागेल? ए पासून डी पर्यंतचा पाथ प्लस डी पासून सी पर्यंतचा पाथ, या दोनही पाथची पाथ लेंथची ऍडिशन करावं लागेल. मग ए डी प्लस डी सी, मग एडीची पाथ लेंथ होती 70 मीटर आणि डीसीची पाथ लेंथ होती 230 मीटर. म्हणजे टोटल सेकंड रूटने ए पासून सी पर्यंत जात असताना टोटल किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल? 70 मीटर प्लस 230 मीटर. मग किती आन्सर येणार आपलं? 300 मीटर. इतकं आन्सर आपलं रूट 2चं आलं होतं. आता हे झाले तुमचे रूट 1 आणि रूट 2 चे डिस्टन्स कवर्ड. मग डिस्टन्स कवर्डची किंवा डिस्टन्सची डेफिनेशन आपण बघितली होती. डिस्टन्स कशाला म्हटलं जातं? डिस्टन्स इज अ ऍक्च्युअल लेंथ ऑफ द पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट. म्हणजे ज्या रस्त्याने ऑब्जेक्ट गेला त्या रस्त्याची जर ऍक्च्युअल पाथ लेंथ तुम्ही कॅल्क्युलेट केली तर त्या ऍक्च्युअल पाथ लेंथला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं डिस्टन्स. करेक्ट. नंतर आपण पाहिलं स्टार्टिंग पोझिशन पासून जर ऑब्जेक्ट डेस्टिनेशनवर पोहोचला आणि दोन वेगवेगळ्या रूटने त्याने दोन वेगवेगळ्या डिस्टन्स कव्हर केलं. ठीक आहे. पण ऍक्च्युअली तो ऑब्जेक्ट ए पासून निघाला आणि सी पर्यंत पोहोचला.
मग जर तुम्ही स्टार्टिंग पॉइंट आणि डेस्टिनेशन पॉइंट किंवा स्टार्ट लोकेशन आणि डेस्टिनेशन लोकेशन यांना जोडणारी जर एक स्ट्रेट लाईन पाथ तुम्ही ड्रॉ केला, तर त्या स्ट्रेट लाईन पाथला आपण काय म्हटलं होतं, डिस्प्लेसमेंट म्हटलं होतं. म्हणजे रूट 1 ने जात असताना हा ऑब्जेक्ट जरी 250 मीटर डिस्टन्स कव्हर करत असेल तरी आपण कन्सिडर केलं होतं की या ए पासून सी पर्यंतचं अंतर किती आहे, 210 मीटर. आपल्या फर्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये जे आपण एक्झाम्पल घेतलं होतं त्यामध्ये आपण ए पासून सी पर्यंतचं अंतर किती कव्हर केलं, ए पासून सी पर्यंतचं शॉर्टेस्ट डिस्टन्स किती कन्सिडर केलं होतं, 210 मीटर. मग आता याचा अर्थ काय की एक ऑब्जेक्ट ए पासून सी पर्यंत जात असताना त्याने रूट 1 फॉलो केला किंवा रूट 2 फॉलो केला, तर त्याचं काय चेंज होणार आहे, त्याचं फक्त डिस्टन्स चेंज होणार आहे. रूट 1 फॉलो केला तर डिस्टन्स 250 मिळालं, रूट 2 फॉलो केला तर डिस्टन्स 300 मीटर मिळालं. पण दोनही रूटने त्याने जात असताना, दोनही रूटने त्याने ट्रॅव्हल करत असताना सी पॉइंटवर जेव्हा तो पोहोचेल तेव्हा त्याची डिस्प्लेसमेंट किती झालेली असेल, तर त्याची डिस्प्लेसमेंट झालेली असेल 210 मीटर. याचं कारण काय होतं, तर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन आपण बघितली. काय असते डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन, डिस्प्लेसमेंट इज अ शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्ट पोझिशन अँड फायनल पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. परत एकदा ऐका, डिस्प्लेसमेंट इज अ shortest distance between starting position and the final position or destination position of the motion of the object. करेक्ट. मग आता या एक्झाम्पल कडे बघून आपण काही कंपॅरिझन्स करणार आहे. बघा, पहिल्या केसमध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती दिसतंय तुम्हाला, 250 मीटर. आणि पहिल्या केसमध्ये डिस्टन्स 250 मीटर असताना डिस्प्लेसमेंट किती दिसते, 210 मीटर. आता दुसऱ्या रूटने डिस्टन्स कव्हर्ड किती आहे, 300 मीटर. आणि तरी सुद्धा डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, 210 मीटर. म्हणजे जर तुम्ही कोणत्याही ऑब्जेक्टची मोशन कन्सिडर केली, कोणत्याही पाथने कन्सिडर केली, तर त्याचं कव्हर केलेलं जे डिस्टन्स असतं, कोणत्याही ऑब्जेक्टने कव्हर केलेलं जे डिस्टन्स असतं, इट विल बी ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू द डिस्प्लेसमेंट कव्हर्ड बाय दॅट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टने कव्हर केलेलं जे डिस्टन्स असणार आहे ते डिस्टन्स नेहमी डिस्प्लेसमेंट पेक्षा मोठं असेल किंवा इक्वल असेल. दोनच कंडिशन. डिस्प्लेसमेंट ही डिस्टन्स पेक्षा कधीच मोठी असू शकणार नाही. डिस्प्लेसमेंट ही डिस्टन्सच्या इक्वल असू शकते, पण डिस्प्लेसमेंट डिस्टन्स पेक्षा मोठी राहणार नाही. बघा आता, डिस्टन्स इज ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट और डिस्टन्स कॅन बी इक्वल टू डिस्प्लेसमेंट. कसं होणार बघा, तुम्ही याच केसमध्ये बघा, तुम्हाला डिस्टन्स कव्हर केलेलं किती मिळत आहे, 210. आणि डिस्प्लेसमेंट कव्हर केलेली किती मिळते, डिस्टन्स कव्हर केलेलं किती मिळत आहे, 250. आणि डिस्प्लेसमेंट किती मिळते, 210. रूट नंबर 2 जरी कन्सिडर केला तर डिस्टन्स कव्हर्ड किती मिळत आहे, 300 मीटर. आणि डिस्प्लेसमेंट किती मिळते, 210 मीटर. म्हणजे प्रत्येक केसमध्ये इथेच तुम्ही अजून तिसरा कोणता पाथ कन्सिडर केला असता तरी सुद्धा इथे जर तुम्ही फॉर एक्झाम्पल असा तिसरा पाथ कन्सिडर केला असता, असा गोल फिरून, हा तिसरा पाथ जरी तुम्ही कन्सिडर केला असता तर या पाथची पाथ लेंथ या डिस्प्लेसमेंट पेक्षा कशी असली असती, मोठीच असली असती. किंवा मॅक्सिमम पॉसिबल केसमध्ये काय होणार आहे, जर ऑब्जेक्ट ए पासून निघाला आणि स्ट्रेट लाईन पाथने या शॉर्टेस्ट डिस्टन्सने जर शॉर्टेस्ट पाथने जर तो सी पॉइंटवर पोहोचला तर त्या केसमध्ये तुम्ही काय सांगू शकता की डिस्टन्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. मग शॉर्टेस्ट पाथने जात असताना त्याला कोणती मोशन परफॉर्म करावं लागेल बघा बरं एकदा. शॉर्टेस्ट पाथने जातोय म्हणजे तो अलॉंग द स्ट्रेट लाईन पाथ जातोय. मग अलॉंग द स्ट्रेट लाईन पाथ जातोय म्हणजेच काय, जर ऑब्जेक्ट तुमचा if an object is performing linear motion, if an object is performing linear motion, the motion along a straight line path, then only, if an object is performing linear motion, then only distance will be equal to displacement. If an object is performing linear motion, then only distance will be equal to displacement. Otherwise, distance will always be equal. Otherwise, distance will always be greater than डिस्प्लेसमेंट. जर ऑब्जेक्ट लिनियर पाथने मोशन परफॉर्म करत असेल तरच त्याचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय राहतील, इक्वल राहतील. अदरवाईज पाथ जर लिनियर नसेल
पाथ जर लिनियर नसेल तर डिस्टन्स नेहमी काय राहणार, डिस्प्लेसमेंट पेक्षा मोठा राहणार. क्लिअर, एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. आता या ठिकाणी आपलं डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट जो टॉपिक होता, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट हे जे दोन पॅरामीटर्स होते ते या ठिकाणी आपण कंप्लीट केलेले आहेत. स्पीड अँड वेलोसिटीला स्टार्ट करण्यापूर्वी तुमच्या नोटबुकमध्ये पेज नंबर 2 वरती यूज युअर ब्रेन पॉवरचा क्वेश्चन दिलेला आहे. तो यूज युअर ब्रेन पॉवरचा क्वेश्चन आपण आधी बघू. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स राउंड द एज ऑफ अ सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग अ रेडियस 100 मीटर ॲज शोन इन द फिगर. इफ शी स्टार्ट्स फ्रॉम पॉइंट ए अँड टेक्स 1 राउंड, हाऊ मच डिस्टन्स हॅज शी वॉक्ड अँड व्हॉट इज हर डिस्प्लेसमेंट. बघा, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. इथे तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या डायग्राम दिसत असेल, तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेली. एक सर्क्युलर फील्ड आहे. सर्क्युलर फील्ड म्हणजे काय, एक ग्राउंड आहे सर्क्युलर शेपचं, आणि त्या सर्क्युलर शेपच्या ग्राउंड वरती स्वराली नावाची मुलगी काय करते, रोज सकाळी मॉर्निंग वॉक साठी जाते. आता तो जो सर्क्युलर शेपचा तुमचा ग्राउंड आहे, त्या ग्राउंडची रेडियस दिलेली आहे. सर्क्युलर शेपचा जो फील्ड आहे त्या फील्डची रेडियस तुम्हाला दिलेली आहे. रेडियस दिलेली आहे 100 मीटर. आता ती स्वराली तिथे गेल्यावर काय करते, रोज सकाळी त्या 100 मीटर रेडियस असणाऱ्या त्या ग्राउंडचा एक राऊंड कंप्लीट करते. एक राऊंड कंप्लीट करते आणि थांबते. तर जेव्हा ती एक राऊंड कंप्लीट करत असेल तेव्हा तिचं एक राऊंड कंप्लीट झाल्यावर तिचं डिस्टन्स कव्हर्ड किती आणि तिचं डिस्प्लेसमेंट कव्हर्ड किती हे तुम्हाला फाइंड आउट करायचं. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. बघा, आपण जर असा सर्क्युलर ग्राउंड कन्सिडर केला तर सर्क्युलर ग्राउंडची आपल्याला दिलेली काय आहे, आपल्याला दिलेली आहे रेडियस. किती दिलेली आहे रेडियस, 100 मीटर रेडियस दिली. आता ती चालते कुठून, या सर्क्युलर पाथ वरून चालते. सर्क्युलर पाथ वरून चालते म्हणजे तिने कव्हर केलेलं डिस्टन्स किती असेल, कोण सांगू शकतं, विचार करा. डिस्टन्स कव्हर्ड कशाच्या इक्वल असू शकेल, डिस्टन्स कव्हर्ड इक्वल असेल त्याच्या या सर्क्युलर पाथच्या सर्कम्फरन्सच्या इक्वल राहील. डिस्टन्स कव्हर्ड कशाच्या इक्वल राहील, त्या सर्क्युलर फील्डच्या सर्कम्फरन्सच्या इक्वल राहील. करेक्ट. मग डिस्टन्स कव्हर्ड इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्क्युलर फील्ड. आता तुम्हाला माहिती आहे सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय असतो, सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला असतो 2πr. मग आता या 2πr मध्ये आपल्याला आधी काय टाकावं लागेल, 2π ची व्हॅल्यू आपण जर कन्सिडर केली 3.14 इंटू रेडियस जर कन्सिडर केली 100 मीटर म्हणजेच 200 इंटू 3.14, याचं जे काही आन्सर येणार मीटर्स मध्ये तितकं डिस्टन्स कव्हर केलेलं असेल त्या स्वरालीने. करेक्ट. 200 इंटू 3.14 याचं जे आन्सर येईल ते आन्सर कव्हर केलेलं असेल स्वरालीचं डिस्टन्स. करेक्ट. आणि आता डिस्प्लेसमेंट विचारली. डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत काय सांगणार, स्वराली ए पॉइंट वरून निघाली होती. स्वराली कुठून निघाली होती, ए पॉइंट वरून निघाली होती. ए पॉइंट वरून निघाली आणि एक राऊंड कंप्लीट करून ती वापस तिथेच आली. म्हणजे हा जो ए पॉइंट आहे तोच पॉइंट तिच्यासाठी काय होता, स्टार्ट पॉइंट होता. आणि तोच पॉइंट तिच्यासाठी काय असणार आहे, फायनल पॉइंट किंवा स्टॉप पोझिशन असणार आहे. बरोबर. मग स्टार्टिंग पोझिशन आणि फायनल पोझिशन दोन्ही पोझिशन तिची काय आहे, सेम आहे. मग या ए पॉइंटचं स्वतःपासूनचं शॉर्टेस्ट डिस्टन्स किती असेल, ए पॉइंटचं स्वतःपासूनचं शॉर्टेस्ट डिस्टन्स किती असेल, 0 मीटर. स्वराली जेव्हा स्टार्टिंग पोझिशन वरून निघेल ए पॉइंट वरून आणि एक राऊंड कंप्लीट करून वापस येईल त्याच पोझिशनला, त्यावेळेस तिचं डिस्टन्स कव्हर्ड किती असेल, 200 इंटू 3.14 म्हणजे 628 मीटर एवढं डिस्टन्स तिनं कव्हर केलेलं आहे. पण जरी तिचं डिस्टन्स 628 मीटर असलं तरी सुद्धा तिचं डिस्प्लेसमेंट किती मिळेल आपल्याला, 0 मीटर मिळेल. डिस्प्लेसमेंट 0 मीटर का बरं मिळालं, कारण ती ज्या पोझिशन वरून निघाली होती त्याच पोझिशनवर वापस येऊन थांबली. आणि स्टार्टिंग पॉइंट आणि फायनल पॉइंट जर सेम असेल तर डिस्टन्स ऑफ स्टार्टिंग पोझिशन फ्रॉम द फायनल पोझिशन, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पोझिशन अँड फायनल पोझिशन काय भेटणार तुम्हाला, 0 भेटणार. मग इथे तुम्ही एक कंडिशन अजून ऍड करू शकता. इथे आपण काय लिहिलं होतं आधी, इफ एन ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग लिनियर मोशन देन डिस्टन्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. आता एक कंडिशन तुम्ही अजून लिहू शकता, इफ एन ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट किती राहणार, 0 राहणार. ऑब्जेक्ट जर
सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर एकदा कंप्लीट सर्क्युलर मोशन परफॉर्म केल्याच्या नंतर त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट तुम्हाला किती भेटेल? 0 मीटर भेटेल. करेक्ट? कारण ज्या पॉइंटवरून तो ऑब्जेक्ट स्टार्ट झाला होता त्याच पॉइंटवर वापस येऊन थांबेल. पण याचं डिस्टन्स कवर्ड 0 राहील का? नाही. स्वरालीचं डिस्टन्स कवर्ड 0 राहील का? नाही. कारण तिने डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. आणि डिस्टन्स किती कव्हर केलेलं आहे तिने? तर डिस्टन्स इज इक्वल्स टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्क्युलर पाथ. जो काही सर्क्युलर पाथ असेल त्या सर्क्युलर पाथच्या इक्वल डिस्टन्स त्या ऑब्जेक्टनं किंवा त्या पर्सनने कव्हर केलेलं आहे. पण त्याची डिस्प्लेसमेंट किती कन्सिडर करावं लागेल आपल्याला? 0. बिकॉज इट्स स्टार्टिंग पोझिशन अँड फायनल पोझिशन इज द सेम. क्लिअर? आता सेकंड एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे बघा तुमच्या नोटबुक मध्ये. सेकंड यूज युअर ब्रेन पॉवरचा क्वेश्चन दिलेला आहे. इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट P goes to Q and then return to point P, how much distance has it traveled and what is the displacement? तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला सेकंड यूज युअर ब्रेन पॉवरची सुद्धा डायग्राम दिसत असेल. त्या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे जी कार आहे ती पॉइंट P पासून स्टार्ट झालेली आहे आणि पॉइंट Q पर्यंत गेली. पॉइंट P पासून स्टार्ट होऊन पॉइंट Q पर्यंत गेली आणि तिथून ती रिटर्न आली. रिटर्न ती जिथून स्टार्ट केलं होतं तिथपर्यंत वापस आली. तर त्या कारची डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती आणि डिस्प्लेसमेंट किती ते तुम्हाला सांगायचं. सेम अशाच एक्झाम्पल, याच प्रकारचं ते एक्झाम्पल आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती असणार? पहिले P पासून Q पर्यंत जाताना PQ इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागलं आणि Q पासून वापस P वर येताना QP इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागलं. म्हणजेच PQ जो रस्ता आहे तुमचा तो PQ रस्त्याची तुम्हाला किती वेळेस डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागलं? 2 वेळेस. म्हणजे तुमचं डिस्टन्स ट्रॅव्हल किती येणार? अशा पद्धतीने जर तुम्ही लिहिलं, फर्स्ट टाइम PQ इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि सेकंड टाइम QP इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. म्हणजे या QP ला जर तुम्ही परत PQ लिहिलं, QP जरी लिहिलं किंवा PQ जरी लिहिलं तरी सेम. मग PQ डिस्टन्स पहिल्या वेळेस ट्रॅव्हल केलं आणि PQ डिस्टन्स दुसऱ्या वेळेस ट्रॅव्हल केलं. मग PQ डिस्टन्स 2 वेळेस ट्रॅव्हल केलं म्हणजे तुमचं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती येणार? ट्वाइस PQ तुम्ही म्हणू शकता. आणि डिस्प्लेसमेंट किती झाली? ज्या पॉइंट वरून ती कार स्टार्ट झाली होती, P पॉइंट वरून स्टार्ट झाली होती आणि P पॉइंट वरच येऊन थांबली, म्हणजे तिचा सुद्धा स्टार्टिंग पोझिशन आणि फायनल पोझिशन कशी आहे? सेम आहे. म्हणजे या केसमध्ये कारच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा तुमचं डिस्प्लेसमेंट कवर्ड किती असणार आहे? 0 मीटर असणार आहे. क्लिअर? 2 यूज युअर ब्रेन पॉवरचे सिंपल क्वेश्चन्स होते. बघा काय बघितलं आपण? पहिले तर डिस्टन्सची डेफिनेशन बघितली की डिस्टन्स इज अ लेंथ ऑफ द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय एन ऑब्जेक्ट. नंतर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन बघितली की शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पोझिशन अँड फायनल पोझिशन इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. नंतर काय बघितलं आपण? की डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू द डिस्प्लेसमेंट. काय बघितलं? डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट. बर, नंतर लिनियर मोशन जर एखादा ऑब्जेक्ट कन्सिडर करत असेल तर लिनियर मोशन जर एखादा ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करत असेल तर लिनियर मोशन असताना कोणती कंडिशन असेल? लिनियर मोशन साठी डिस्टन्स इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट असेल. आणि थर्ड कंडिशन कोणती बघितली आपण? सर्क्युलर मोशनची, की जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स नॉन झिरो राहील. म्हणजे त्याला काहीतरी डिस्टन्स कव्हर केलेलं राहील. आणि किती डिस्टन्स कव्हर केलेलं राहील त्या ऑब्जेक्टने? तर डिस्टन्स इज इक्वल्स टू सर्कम्फरन्स ऑफ दॅट सर्क्युलर पाथ. पण सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट किती राहील? 0 मीटर राहील. हे झालं आता आपलं डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट या 2 पॅरामीटरचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन. स्पीड अँड व्हेलॉसिटीच्या कन्सेप्टला स्टार्ट करण्याआधी तुम्हाला एक कॅन यू रिकॉलचा परत एक कन्सेप्ट दिलेला आहे, परत एक कॅन यू रिकॉलचा टॉपिक दिलेला आहे. त्या कॅन यू रिकॉलच्या टॉपिकमध्ये बघा क्वेश्चन नंबर 1 असा विचारला आहे, व्हॉट आर द वेक्टर्स अँड व्हॉट आर द स्केलार्स. हे तुम्ही 7व्या स्टँडर्डमध्ये, 8व्या स्टँडर्ड्समध्ये, लोअर स्टँडर्ड्समध्ये क्लास 7 अँड क्लास 8 मध्ये तुम्ही हे शिकलेले. स्केलार क्वांटिटीज अँड वेक्टर क्वांटिटीज अशा 2 क्वांटिटीज फिजिक्समध्ये कन्सिडर करावं लागतात. बघा कशाला म्हणतात स्केलार क्वांटिटीज आणि कशाला म्हणतात वेक्टर क्वांटिटीज, त्याचं एक्झाम्पल आपण बघू. जर इथे तुम्ही आपल्या डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटसाठी जे आपण कन्सेप्ट एक्झाम्पल कन्सिडर केलंय त्या एक्झाम्पलकडे जर तुम्ही बघितलं तर डिस्टन्स मोजत असताना आपण फक्त काय कन्सिडर करत होतो? ऍक्च्युअल रूट लेंथ.
डिस्टन्ससाठी आपल्याला काय कन्सिडर करावं लागत होती, रूट लेंथ. मग ती लेंथ किती आहे ते आपल्यासाठी महत्वाचं होतं, म्हणजे फक्त त्या रस्त्याची लांबी, त्या लेंथचं मॅग्निट्यूड आपल्यासाठी आवश्यक होतं. पण त्या तुमच्या मोशनची डायरेक्शन तुम्ही डिस्टन्स मोजताना कन्सिडर केली होती का, नाही. म्हणजे ज्या क्वांटिटीज मेजर करत असताना तुम्हाला फक्त त्या क्वांटिटीचं मॅग्निट्यूड आवश्यक असतं. द क्वांटिटीज विच कॅन बी डिस्क्राइब्ड और क्वांटिटीज विच कॅन बी explained with the help of magnitude only, these quantities are called as scalar quantities. Scalar quantity कशाला म्हणतात, the quantities which can be described or which can be explained with the help of magnitude only, these quantities are called as scalar quantities. आता सेकंड, वेक्टर क्वांटिटी. आपण इथे या एक्झाम्पल मध्ये डिस्प्लेसमेंट कन्सिडर केली होती, आणि डिस्प्लेसमेंट कन्सिडर करत असताना आपण काय शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हटलं होतं. शॉर्टेस्ट डिस्टन्स साठी आपल्याला डायरेक्शन कन्सिडर करावं लागेल, ए पॉइंट पासून सी पॉइंट कडे जाणारी, बरोबर. ए पॉइंट पासून सी पॉइंट कडे जाणारी एक डायरेक्शन तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. मग जर तुम्ही एखादी क्वांटिटी मेजर करत असताना तिचं मॅग्निट्यूड आणि मॅग्निट्यूडच्या सोबतच त्याची डायरेक्शन पण कन्सिडर करावं लागत असेल, तर अशा क्वांटिटीला काय म्हटलं जातं, वेक्टर क्वांटिटी म्हटलं जातं. मग वेक्टर क्वांटिटीची डेफिनेशन काय राहील, द क्वांटिटी विच हॅज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, the quantities which are explained with the help of magnitude as well as direction are called as vector quantities. ज्या क्वांटिटीला एक्सप्लेन करत असताना तिचं मॅग्निट्यूड आणि तिचं डायरेक्शन दोन्ही गोष्टीचा विचार करावा लागेल, त्या क्वांटिटीजला काय म्हणावं लागतं, वेक्टर क्वांटिटीज म्हणावं लागतं. आता कॅन यू रिकॉलच्या क्वेश्चन मधला जो तुमचा सेकंड क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन आहे विच of the quantities distance, speed, velocity, time, displacement are a scalar and which are the vector. जे आपण शिकणार आहे, जसं आपण डिस्टन्स शिकलो, नंतर टाइम आपल्याला माहिती आहे, आता स्पीड आपल्याला शिकायचं आहे आणि व्हेलॉसिटी आपल्याला शिकायचं आहे. या सगळ्या क्वांटिटीज पैकी स्केलार क्वांटिटीज कोणत्या आणि वेक्टर क्वांटिटीज कोणत्या. आता सध्या आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट शिकलोय, स्पीड आणि व्हेलॉसिटी आपलं बाकी आहे, म्हणून आपण आधी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बद्दल विचार करू. की डिस्टन्स जर तुम्हाला मेजर करायचं असेल तर डिस्टन्स मेजर करत असताना आपण इररिस्पेक्टिव्ह ऑफ द डायरेक्शन, म्हणजे डायरेक्शनचा विचार न करता आपण डायरेक्टली फक्त काय करतो, त्या पाथची लेंथ मेजर करतो. म्हणजे तिथे डायरेक्शन मेजर करण्याचं, डायरेक्शन कन्सिडर करण्याचं काम असतं का डिस्टन्स मेजर करताना, तर नाही. मग जर डिस्टन्स मेजर करताना डायरेक्शनचा विचार करावा लागत नसेल तर डिस्टन्स कोणती क्वांटिटी असली पाहिजे, डिस्टन्स इज अ स्केलार क्वांटिटी. आणि डिस्प्लेसमेंट मेजर करत असताना बघा, डिस्प्लेसमेंट मेजर करत असताना आपल्याला डायरेक्शनचा विचार करावा लागतो. मग डिस्प्लेसमेंट मेजर करत असताना डायरेक्शनचा विचार करावा लागतो, म्हणून डिस्प्लेसमेंट कशी क्वांटिटी, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. क्लिअर. नंतर टाइम बद्दल आपण आत्ताच सांगू शकतो की टाइम मेजर करत असताना तुम्ही डायरेक्शनचा विचार करता का, नाही. टाइम मेजर करताना तुम्हाला फक्त मिनिट्स, सेकंद, अवर्स असा मॅग्निट्यूडचा विचार करावा लागतो, डायरेक्शनचा विचार करावा लागत नाही. म्हणून टाइम काय राहील तुमची, टाइम इज अ स्केलार क्वांटिटी. क्लिअर. आता आपण विचार करू स्पीड कशाला म्हणतात आणि व्हेलॉसिटी कशाला म्हणतात. बघा, त्याच एक्झाम्पल मध्ये थोडेफार मॉडिफिकेशन आपण केलेले आहे की ए पॉइंट पासून ऑब्जेक्टची मोशन स्टार्ट झाली होती आणि बी पॉइंट थ्रू तो सी पॉइंट पर्यंत गेला. स्टार्टिंग पोझिशन ए पॉइंट होती आणि डेस्टिनेशन पोझिशन सी पॉइंट होती. मग ए पासून बी पर्यंत जाताना त्याने 100 मीटर डिस्टन्स कव्हर केलं, पण ते 100 मीटर डिस्टन्स कव्हर करत असताना त्याला टाइम किती लागला ते 100 मीटर डिस्टन्स कव्हर करायला, तर 10 सेकंड टाइम लागला असं आपण कन्सिडर करू. आता बी पासून सी पर्यंतचं जे नेक्स्ट डिस्टन्स होतं ते डिस्टन्स होतं 150 मीटर, आणि ते 150 मीटरचं डिस्टन्स कव्हर करायला त्याला टाइम किती लागला, 15 सेकंड टाइम लागला असं आपण कन्सिडर करू फॉर रूट 1. मग रूट 1 साठी त्याने कव्हर केलेलं टोटल डिस्टन्स किती राहील आपल्याला माहिती आहे, आपण आधीच कन्सिडर केलं आधीच्या एक्झाम्पल मध्ये, ते डिस्टन्स राहील 250 मीटर. क्लिअर. मग रूट 1 साठी डिस्टन्स कव्हर झालं 250 मीटर, पण ते 250 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करायला त्याला टाइम किती लागला, त्याला टाइम लागला टोटल टाइम 10 सेकंड प्लस 15 सेकंड, म्हणजे 25 सेकंड्स इतका टाइम त्याला लागला. करेक्ट.
मग आता आपल्याजवळ दोन गोष्टी आल्या, डिस्टन्स आला आणि टाइम आला. या डिस्टन्स आणि टाइम या दोन क्वांटिटीज वरून आपण त्या ऑब्जेक्टच्या मोशनचा स्पीड कॅल्क्युलेट करू शकतो. तर स्पीड कसा कॅल्क्युलेट करायचा, स्पीडची डेफिनेशन काय असते बघा. स्पीड इज अ रेशिओ ऑफ डिस्टन्स कवर्ड बाय ऑब्जेक्ट विथ अ time taken by that object for the motion. Speed is a distance covered by an object in unit time. स्पीड ची दुसरी डेफिनेशन तुम्ही काय सांगू शकता की स्पीड इज अ डिस्टन्स कवर्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम. किंवा दुसऱ्या भाषेत अजून काय डेफिनेशन तुम्ही सांगू शकता की स्पीड इज अ रेशिओ ऑफ distance covered by object with a time taken by object to cover that distance. Speed is a ratio of distance and time. किंवा speed is a डिस्टन्स कवर्ड बाय ऑब्जेक्ट इन युनिट टाइम, अशी तुम्ही स्पीडची डेफिनेशन सांगू शकता. मग हा झाला तुमचा स्पीडचा फॉर्म्युला. स्पीड इज अ डिस्टन्स अपॉन टाइम. याच्यात जर तुम्ही व्हॅल्यू पुटअप केल्या तर काय भेटेल तुम्हाला, डिस्टन्सची व्हॅल्यू 250 मीटर. क्लिअर. आणि टाइमची व्हॅल्यू 25 सेकंद. मग काय स्पीड मिळाला तुम्हाला, 250 अपॉन 25 म्हणजे किती, 10. आता 10 हे त्याचं मॅग्निट्यूड झालं, पण SI युनिट जर तुम्हाला विचारलं स्पीडचं तर SI युनिट कशावरून काढणार तुम्ही, त्याच्या फॉर्म्युल्यावरून. वरची क्वांटिटी काय होती, डिस्टन्स, आणि डिनॉमिनेटर मधली क्वांटिटी काय होती, टाइम. मग तुमचं हे जे मॅग्निट्यूड मिळालंय, आन्सर जे मिळालंय त्याचं युनिट काय राहणार, डिस्टन्सचं युनिट असतं मीटर आणि टाइमचं असतं सेकंद. म्हणजेच स्पीडचं युनिट राहणार तुमचं मीटर पर सेकंद. क्लिअर. जे SI युनिट आपण काढलं ते आपण कशावरून काढलं, त्याच्या फॉर्म्युल्यावरून. डिस्टन्सचं SI युनिट होतं मीटर आणि टाइमचं युनिट होतं सेकंद. म्हणून तुमच्या स्पीडचं SI युनिट काय असणार, मीटर पर सेकंद. म्हणजे √1 ने जेव्हा ऑब्जेक्टने मोशन परफॉर्म केली तेव्हा त्याचं 250 मीटर डिस्टन्स कव्हर्ड होतं. तेवढं डिस्टन्स कव्हर करायला 25 सेकंद इतका जर टाइम लागत असेल तर त्या ऑब्जेक्टच्या मोशनचा स्पीड किती मिळणार आपल्याला, 10 मीटर पर सेकंद इतका स्पीड आपल्याला त्या ऑब्जेक्टच्या मोशनचा मिळणार. अशाच पद्धतीने आता तुम्ही फॉर √2 कन्सिडर करू शकता. बघा, विचार करा, √2 साठी जर तुम्हाला स्पीड कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय कन्सिडर करावं लागेल, √2चं डिस्टन्स किती, 70 मीटर प्लस 230 मीटर. म्हणजे √2 ने ऑब्जेक्ट मोशन परफॉर्म करत असताना किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो, 300 मीटर. क्लिअर. 300 मीटर इतकं डिस्टन्स कव्हर करायला त्याला वेळ किती लागतो, 5 सेकंद प्लस 30 सेकंद. म्हणजे किती, 35 सेकंद इतका टोटल टाइम त्याला लागला. मग 35 सेकंद इतका टोटल टाइम लागल्यावर स्पीड जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर परत सेम फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही व्हॅल्यूज पुट केल्या तर काय मिळणार, 300 डिवायडेड बाय 35. 300 डिवायडेड बाय 35 हे जर तुम्ही डिव्हिजन केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार 8.57 मीटर पर सेकंद. क्लिअर. 8.57 मीटर पर सेकंद इतकं राहणार तुमचं सेकंड रूटने जर ऑब्जेक्ट मोशन परफॉर्म करत असेल तर त्याचा स्पीड. √1 साठी आपला स्पीड मिळाला 10 मीटर पर सेकंद आणि √2 साठी स्पीड मिळाला 8.57 मीटर पर सेकंद. आता जर तुम्ही स्पीडचा फॉर्म्युला ऑब्झर्व केला, स्पीडच्या फॉर्म्युलाला जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की स्पीड ही जी क्वांटिटी आहे ही कशावर अवलंबून आहे, डिस्टन्स आणि टाइम या दोन क्वांटिटीजवर. स्पीड ही क्वांटिटी कशावर अवलंबून आहे, डिस्टन्स आणि टाइम या दोन क्वांटिटीज वरती अवलंबून असते. किंवा स्पीड इज डिपेंडंट ऑन डिस्टन्स कवर्ड बाय दॅट ऑब्जेक्ट. काय समजेल तुम्हाला, स्पीड इज डिपेंडंट ऑन द डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट. आता सेकंड जो टॉपिक आहे आपला, व्हेलॉसिटी. लास्ट पॅरामीटर विच कॅन डिस्क्राईब द मोशन इन डिटेल. मोशनला डिस्क्राईब करणारा जो शेवटचा पॅरामीटर आपल्या सिलेबस मधला, त्या पॅरामीटरचं नाव व्हेलॉसिटी.
शेवटचा नाही ऍक्च्युली, त्याच्यानंतर आपल्याला ऍक्सलरेशन सुद्धा शिकायचं आहे. मग आता नेक्स्ट पॅरामीटर एक्सप्लेनिंग द मोशन विच इज व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर व्हेलॉसिटी जसा स्पीड हा डिस्टन्स आणि टाइमचा रेशो होता, किंवा स्पीडची डेफिनेशन आपण सांगितली की डिस्टन्स कवर्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड ॲज अ स्पीड, तशीच तुम्ही व्हेलॉसिटीची डेफिनेशन सांगू शकता. आणि व्हेलॉसिटीची डेफिनेशन अशा प्रकारे असेल की व्हेलॉसिटी इज अ डिस्प्लेसमेंट कवर्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम. व्हेलॉसिटी कशाला म्हणतात, तर डिस्प्लेसमेंट कवर्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड ॲज अ व्हेलॉसिटी. किंवा दुसऱ्या भाषेत दुसरी डेफिनेशन, व्हेलॉसिटीचा जर फॉर्म्युला आपण लिहिण्याचा प्रयत्न केला, तर तो व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला अशा पद्धतीने राहील, व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. काय राहील तो फॉर्म्युला, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज अ व्हेलॉसिटी. मग तुम्ही व्हेलॉसिटीची सेकंड डेफिनेशन काय सांगू शकता, तर व्हेलॉसिटी इज अ रेशिओ ऑफ डिस्प्लेसमेंट विथ टाइम. काय सांगणार तुम्ही व्हेलॉसिटीची डेफिनेशन, व्हेलॉसिटी इज अ रेशिओ ऑफ डिस्प्लेसमेंट विथ टाइम. मग आता आपण रूट 1 साठी व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू. जसा स्पीड कॅल्क्युलेट केला तशी व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू. मग ज्या वेळेस ऑब्जेक्टने रूट 1 ने मोशन परफॉर्म केली, ती रूट 1 ने मोशन परफॉर्म करत असताना ऑब्जेक्टने डिस्टन्स जरी 250 मीटर ट्रॅव्हल केलं होतं तरी त्याची डिस्प्लेसमेंट किती होती, 210 मीटर. म्हणजे रूट 1 ने जात असताना त्याचं डिस्प्लेसमेंट किती राहील, 210 मीटर. आणि रूट 1 ने गेल्यामुळं आपल्याला टाइम सुद्धा कोणता कन्सिडर करावा लागेल, रूट 1 चा टाइम कन्सिडर करावा लागेल. मग बघा, रूट 1 ची व्हेलॉसिटी जर तुम्हाला काढायची असेल तर रूट 1 ची व्हेलॉसिटी काय राहील, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग डिस्प्लेसमेंट किती आहे, 210 मीटर. 210 मीटर आणि टाइम किती लागला होता रूट 1 ने जाताना टाइम लागला होता 25 सेकंड. म्हणजे रूट 1 ने जेव्हा ऑब्जेक्ट गेला तेव्हा त्याची व्हेलॉसिटी किती असणार, 210 मीटर डिवायडेड बाय 25. मग 210 डिवायडेड बाय 25 जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर त्याचा आन्सर किती मिळणार तुम्हाला, त्याचा आन्सर तुम्हाला मिळणार 8.4 मीटर पर सेकंड. क्लिअर. आता जसं फॉर रूट 1 आपण स्पीड कॅल्क्युलेट केला आणि फॉर रूट 1 आपण व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली, त्याच पद्धतीने आपण रूट 2 साठी सुद्धा व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू. मग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला सेम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. जर आपण रूट 2 ची व्हेलॉसिटी काढत असताना 210 डिवायडेड बाय 35 याचं कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर मिळणार 6 मीटर पर सेकंड. बघा आता बोर्डवरती सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत. कॉन्सन्ट्रेट करून जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की रूट 1 साठी स्पीड किती मिळाला, 10 मीटर पर सेकंड. आणि रूट 2 साठीच व्हेलॉसिटी किती मिळाली, 8.4 मीटर पर सेकंड. म्हणजे स्पीड कसा होता, स्पीड इज ग्रेटर दॅन व्हेलॉसिटी. क्लिअर. स्पीड कसा होता, स्पीड हा व्हेलॉसिटी पेक्षा मोठा होता. सेकंड केस मध्ये रूट 2 साठी जर तुम्ही बघितलं तर स्पीड किती मिळाला, 8.57. आणि रूट 2 साठी व्हेलॉसिटी किती मिळाली, 6 सेकंड. अगेन स्पीड इज ग्रेटर दॅन व्हेलॉसिटी. पुन्हा एकदा स्पीड इज ग्रेटर दॅन व्हेलॉसिटी. म्हणजे काय सांगू शकता तुम्ही की स्पीड इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू व्हेलॉसिटी. स्पीड कसा असतो, नेहमी व्हेलॉसिटी पेक्षा मोठा असतो. फक्त एकाच केसमध्ये स्पीड आणि व्हेलॉसिटी काय राहतील, इक्वल राहतील. आणि ती केस कोणती राहील, इमॅजिन करा, सांगा. कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता जर तुम्हाला आन्सर कळालेला असेल तर. मग स्पीड इज ऑलवेज ग्रेटर दॅन व्हेलॉसिटी. बट इफ ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग लिनियर मोशन, जर ऑब्जेक्ट लिनियर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या केसमध्ये काय होईल, तुमचं स्पीड विल बी इक्वल टू व्हेलॉसिटी. जर ऑब्जेक्ट लिनियर मोशन परफॉर्म करत असेल तरच तुमचा स्पीड काय राहील, व्हेलॉसिटीच्या इक्वल राहील. अदरवाईज स्पीड विल ऑलवेज बी ग्रेटर दॅन व्हेलॉसिटी. क्लिअर. आता
जर तुम्ही दोन क्वांटिटीज बघितल्या, स्पीड तिचं पण युनिट काय आहे मीटर पर सेकंड, आणि वेलॉसिटी जर आपण बघितलं तर वेलॉसिटीचं सुद्धा युनिट काय आहे मीटर पर सेकंड. म्हणजे या दोन क्वांटिटीज ज्या आपण शिकलो स्पीड अँड वेलॉसिटी, या दोन क्वांटिटी ज्या आपण शिकलो स्पीड अँड वेलॉसिटी, या दोन्हीचं SI युनिट काय असतं मीटर पर सेकंड. आणि डिस्टन्सचं युनिट काय होतं मीटर, आणि डिस्प्लेसमेंटचं सुद्धा युनिट काय होतं मीटर. आता राहिला कॅन यू रिकॉलचा क्वेश्चन. तर कॅन यू रिकॉलच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं होतं की स्पीड आणि वेलॉसिटी याच्यापैकी स्केलर क्वांटिटी कोणती आणि वेक्टर क्वांटिटी कोणती. तर तुम्ही इझिली आन्सर सांगू शकता. स्पीड कशावर डिपेंड आहे, स्पीड डिपेंड करतो डिस्टन्सवर, स्पीड इज डिपेंडंट ऑन डिस्टन्स, आणि डिस्टन्स कसा आहे तुमचा स्केलर क्वांटिटी, म्हणून तुमचा स्पीड सुद्धा काय राहील स्केलर क्वांटिटी. कारण तुम्हाला स्पीड मेजर करत असताना डायरेक्शनचा विचार करावा लागतो का, नाही, मग स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. पण जर तुम्हाला वेलॉसिटी मेजर करायची असेल तर वेलॉसिटी मेजर करण्यासाठी वेलॉसिटी इज डिपेंडंट ऑन डिस्प्लेसमेंट. वेलॉसिटी कशावर डिपेंडंट आहे डिस्प्लेसमेंटवर, अँड डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. हेन्स because displacement is a vector quantity, hence velocity is also a vector quantity. कारण तुम्हाला velocity कॅल्क्युलेट करताना काय कन्सिडर करावं लागतं, ऑब्जेक्टच्या डायरेक्शन मोशनची डायरेक्शन, ऑब्जेक्टच्या मोशनची डायरेक्शन कन्सिडर करावं लागते, म्हणून वेलॉसिटी काय राहील तुमची वेक्टर क्वांटिटी राहील. क्लिअर. तर या ठिकाणी आपण मोशनला डिस्क्राईब करणारे 4 पॅरामीटर डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड अँड वेलॉसिटी यांचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. आता राहिलेले जे टॉपिक आहे पुढचे ऍक्सलरेशन आणि लॉज ऑफ मोशनचे जे टॉपिक्स आहेत पुढचे, ते आपण येणाऱ्या काही व्हिडिओ लेक्चर्स मध्ये कव्हर करू. मित्रांनो, जर तुम्हाला टॉपिक समजत असेल, जर व्हिडिओ तुम्हाला समजत असेल, कन्सेप्ट समजून अभ्यास सोपा वाटत असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या वेक्टर व्ह्यू पॉइंट या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.